यमाचा अशा या यमाचं रूप बघून तो घाबरतोय आणि चित्रगुप्तही असाच भयानक दिसतो त्यांना. यमासारखे दूत गर्जना करीत असतात असा तो सगळा देखावा बघून आयुष्यात कधी त्यांनी दान केलं नाही असा हा पापी आत्मा हाय हाय करून पुन्हा थरथर कापत रडू लागतो. तेव्हा अशा या सगळ्या कर्माची आठवण करून रडणाऱ्या पाप्यांना चित्रगुप्त यमाच्या आज्ञेप्रमाणे विचारतो की अरे दुराचरणी व अहंकारी दुष्ट पाप्यांनो, तुम्ही ही दुःख देणारी पापे करीत राहण्याचा जो मूर्खपणा आयुष्यभर केला तो का आता रडताय, पण आयुष्यभर पाप केलं तेव्हा तुम्हाला कळालं नाही का? काम क्रोध दुर्जन यांच्या संगतीत तुम्ही राहिले आणि पाप करत राहिले. पापाचं गाठोडं तुम्ही बांधलं आणि इथे येऊन रडताय. यम म्हणताय त्यांना, जशी तुम्ही आनंदाने पाप केली ना तर ती सुद्धा तशीच भोगा. आनंदाने पाप भोगा, दुःख करून ती भोगू नका. तेव्हा कशी आनंदाने पाप केली, आता ही तशीच ती भोगा. तुम्ही पळून जाऊ शकणार नाही इथून. आता मिळणाऱ्या यातनांचं कारण तुम्ही केलेली पाप कर्मे, आमचं नाही याच्यात काही. इथे कोणत्याच प्रकारचा अन्याय केला जात नाही. मूर्ख विद्वान गरीब श्रीमंत दुर्बल व बलवान या सर्वांसाठी यम निष्पक्ष आहे असे त्या चित्रगुप्ताचे सांगितले. ऐकल्यावर ते पापी आपल्या दुष्कृत्यांच्या आठवणीने मुकाटपणे स्तब्ध बसतात. त्यांना तसे चोरासारखे बसलेले पाहून यम नियमाप्रमाणे शिक्षा करण्याची आज्ञा करतात. मग यमांचे दूत त्या पाप्यांना मारझोड करत म्हणतात की अरे पातक्यांनो, चला आता महाभयंकर नरकात. तेव्हा यमाचे ते अज्ञाधारक चंड प्रचंड अशा नावाचे दूत त्या सर्वांना एकाच फासात बांधून नरकाजवळ घेऊन जातात. तिथे एका भला मोठा अग्नीचा ज्वाळाचा वृक्ष आहे. तिथे यमदूत त्या पाप्यांना साखळ्यांनी बांधून उलटे टांगतात, त्या पाप्यांना मारतात. तेव्हा ते पापी भाजल्यामुळे रडतात, पण तिथे त्यांचं रक्षण करता कोणीच नसतो. असे कितीतरी तहानलेले भुकेले पापी त्या शामली वृक्षाला उलटे लोंबकळत असतात. तेव्हा ते निराधार पापी कळवळून हात जोडतात व आपल्या पापासाठी क्षमा मागतात. पण ते यमाचे हुकुमाचे ताबेदार असतात. त्यांना जे सांगितले ते त्यांना शिक्षा द्यावी लागते. शेवटी ते पापी असह्य माराने बेशुद्ध पडतात. शुद्धीवर आलेले यमदूत त्यांना विचारतात, अरे दुष्कर्मी पाप्यांनो, तुम्ही जाणून बुजून पापे आनंदाने केली. अरे तुम्ही साधे अन्न पाणी सुद्धा कधी कोणाला दिलं नाही. घासातला अर्धा घास तरी कुणाला दिला का तुम्ही? कावळे कुत्र्यांना तुकडा तरी टाकला का? घरात अतिथी आले त्यांचा सत्कार तरी केला? पितरांसाठी साधं कधी तर्पण केलं का? स्वतःच खाल्लं. यमाचे चित्रगुप्ताचे तुम्हाला कधी स्मरणही झाले का? अरे यम दिवाळीच्या वेळेस कधी यमाला दिवा तरी लावला का तुम्ही? दिवाळीच्या वेळेस यम दीप लावता ना, तो तरी तुम्ही कधी लावला का? की आमचा यम राजा तुमच्यावर प्रसन्न होईल. त्याच्या मंत्राची कधी तू जप तरी केला का आमच्या यमाचा? उलट घाबरून तिकडं तोंड करून बसला. आयुष्यभर दान धर्मने केलं नाही, काही केलं तर यमाचा कधी जप तरी केला का? तसे जर असते ना तर निदान यमाने तुम्हाला माफ तरी केला असता. आमच्या यमाची सुद्धा तुम्ही कधी भक्ती केली नाही. तुम्ही कधी तीर्थयात्रा केली नाही, देवपूजन केले नाही, गृहस्थाश्रमी असून कोणाला अन्नदान नाही केलं, संत महात्म्यांची सेवा तर कधीच केली नाही. अरे अधर्मी, मग शिक्षा भोगा ना. कोणालाही क्षमा करण्याचे सामर्थ्य तुमच्यात नाही आहे. अरे फक्त ते सामर्थ्य फक्त भगवंताला आहे. इथं येऊन तरी त्याचं नाव घे. तो म्हणतो अरे नाव येत नाही तोंडात, भगवंताचं नावच येत नाही तोंडात. का येणार नाही? कारण का तुझ्या गाठी पुण्यच नाहीये त्या भगवंताचं नाव यायला. त्या भगवंताचं नाव यायला अगोदरच्या जन्माचं पुण्य लागतं आणि तो इतका सोपा नाहीये. अरे फक्त नावच घे म्हणतो. मग तो पापी म्हणतो अरे तो इतका सोपा आहे का माझ्या मुखात यायला? इतका सोपा आहे का? तो हरी माझ्या मुखात यायला इतका सोपा नाही. आम्ही फक्त अपराधीच आहो आणि अपराध्यांना शिक्षा
करीत तुम्ही असतात असे सांगून ते निर्दय दूत त्यांना एवढी जबरदस्त मारहाण करतात. अरे आम्ही मारहाण करतो, तुम्ही भगवंताचं नाव घ्या. पण ते म्हणतात अरे काय करू, आमच्या मुखात नाव येत नाही. ते झालं ना महाभारतात. दुर्योधन म्हणतो, दुर्योधनाला सांगितलं जातं की तू देवाचं नाव घे. तो म्हणतो नाही, माझ्या मुखात नाव येत नाही, आम्ही काय पांडव नाही. कारण त्याचं नाव यायला अनंत जन्माचं पुण्य लागतं. आणि जसं आपण एखादं झाड लावल्यावर ते मोठं होतं, तसं भक्तीचं रोप सुद्धा हे लहानपणीच आपल्या हृदयात आलं पाहिजे, तेव्हा त्याचा वटवृक्ष होतो. तो काही लगेच होत नाही. यमदूत त्यांना यातना देतात. पापी आगीच्या ठिणण्याप्रमाणे कोसळून पडतात. खाली पडते वेळी त्या झाडाच्या काटेरी पानांनी त्यांना जखमा होतात. कुत्रे चावे घेतात. पापी केवळ रडतात. त्यावेळी यमदूत त्यांच्या तोंडात वाळू कोंबतात. ते रडतात त्यावेळी त्यांच्या तोंडात वाळू कोंबतात आणि वर फासात जखडून दुडक्यांनी बडवतात. काही जणांना आरीने उभे चिरतात, तर आणखी कुणाला जमिनीवर पाडून कुऱ्हाडीने तुकडे करतात. काही पाप्यांना जमिनीत कमरेपर्यंत पुरून त्यांचे बाणांनी डोके छाटतात. बऱ्याच पाप्यांना चरकात घालून ऊस जसा पिळतात ना, तसं त्यांना पिळतात. त्यावेळेस ते म्हणतात अरे आता तरी श्रीहरीचं नाव घे. ते म्हणतात आमच्या मुखात तो येत नाही, आठवत सुद्धा नाही. पुष्कळ पापी लोकांना जळत्या निखाऱ्यांनी भरलेल्या खंदकात टाकून भाजून काढतात. काही पातकांना उकळत्या तुपाच्या किंवा तेलाच्या कढईत टाकतात. उलटे पालटे करून तळून काढतात. कुणाला माजलेल्या हत्तीसमोर वाटेवर फेकतात, उलटे टांगतात. कुणाला विहिरीत ढकलून देतात आणि काहींना तर कुर्मी कीटकांनी भरलेल्या डोहात बुडवतात. तिथे त्यांना किडे कुरताडतात. वर तीक्ष्ण चोची असणारे डोमकावळे सुद्धा त्यांचं मांस ओरबडतात. तिथे कोणी पापी सावकार त्यांची कर्ज बुडवणाऱ्या पाप्याला पाहून तिथे सुद्धा त्याला वसुलीसाठी धमकावतात. जर कधी आयुष्यभरात कोणाचं बुडवलं असन तर तिथं सुद्धा वसुली कशी. ते गिधडे त्याचे लचके तोडतात की तू आमक्या सावकाराचं दिलं नाही, तमक्याचं घेतलं होतं ते दिलं नाही. मग त्याचे लचके, ते गिधडे, ते जे डोमकावळे असतात ते त्याचे मांसाचे तुकडे असे ते मांस गोळे ते ओढतात, लचके तोडतात त्याचे. कारण का, त्या पापी आत्म्याने आधीच्या जन्मात त्यांचे जे बुडावलेलं असतं ते बुडावलेलं दिलेलं नसतं, म्हणून त्याचे ते लचके तोडतात. तेव्हा यमदूत त्या देणेकराच्या अंगाच्या मांसाचे तुकडे काढून त्या घेणाऱ्याला देतात. यांनी तिथं दिलं नाही ना, मग आता लचके तोडून त्याला देतात, त्या घेणाऱ्याला, सावकाराला. अशा प्रकारे छळ करून नंतर ते यमदूत घोर नरकात त्याला फेकून देतात. म्हणून जीवन जगताना कोणाचं घ्यायचं, मेल्यावर गरुड पुराण सगळे ऐकता, पण जिवंतपणे ऐकलेले तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान आहे. म्हणजे निदान असं कोणाचं बुडवायचं तरी नाही, एवढं तरी लक्षात ठेवा. कोणाचं बुडवायचं नाही. बाई माझं गेलं तरी चालत, पण कोणाचं नको. 1 रुपया जरी असेल ना, हे बाई घेऊन टाक लगेच. 2 दे, तिच्या ऋणात राहा, पण कुणाच्या ऋणात राहायचं नाही, नाही तर लचके तोडतात. हे गगना, संचारी गरुडा, असे हे एकूण नरक त्या वृक्षापाशी पुष्कळ आहेत. त्यातील महाभयंकर दुःखांचे वर्णन शब्दातून करता येत नाही रे गरुडा. असे एकंदर 84 लक्ष प्रकारचे नरक आहेत. त्यात सुद्धा 21 नरक अति भयंकर आहे. 84 लक्ष नरक आहे, पण 21 नरक हे अतिशय भयंकर आहे. त्याचं नाव जरी काढलं तरी माझ्या मनात कापरं भरतात. भगवंत सांगताय त्याला. हे सर्व नरक वेगवेगळ्या प्रकारच्या पापांची वेगवेगळी दुःखे देणाऱ्या यातनांनी भरलेले आहेत. त्या नरकांवर यमाचे अधिकारी नेमलेले, त्या नरकात पडणारे पापी अधर्माचारी व मूढ असणाऱ्या कारणाने कल्पात होईपर्यंत तिथेच यातना भोगीत असतात. पण त्यांच्या पिढ्यातील लोकांनी जर चांगली कर्म केले तर त्यांना सुटका भेटते. पुरुष व स्त्रियांनी जी पापे जोडीने केलेली असतात ना, जोडीने जी पाप केलेली असतात, त्यामुळे
त्यांना सुद्धा रो रो नरकात ती दुःख भोगावी लागतात. अशा प्रकारे केवळ आपली व आपल्या कुटुंबियाच्या चरितार्थाची नित्य जो काळजी वाहतो तो शरीर टाकून गेल्यावर नरक यातना भोगीत असतो. म्हणजे आता तुम्ही जीवन जगताना आई आपल्या मुला बाळांसाठी केलेल्या कर्माचे भागीदार एकटे तुम्ही, ते नाही. म्हणून करतानाच व्यवस्थितपणे करायची. भल्या बुऱ्या अशा कोणत्याही मार्गाने केवळ कुटुंब तेवढे पोचणाऱ्या मनुष्याची दुष्कृत्ये घेऊन दैवच त्याला नरकात घेऊन जाते. तेव्हा तो सर्वस्व गमावून बसलेल्या माणसाप्रमाणे वेडापिसा होतो. मग असा हा चरितार्थासाठी अधर्माचरण करणारा माणूस अंधत्व मिश्र नावाच्या दाट व गडद अशा काळोख्या नरकात पडतो. मृत्यू लोकाच्या खाली जेवढे नरक आणि त्यांच्यातील जेवढ्या यातना आहे त्या क्रमाक्रमाने भोगून संपल्यावर तो जीव शुद्ध होऊन नंतर मनुष्य जन्म घेतो. पण केव्हा जन्म घेतो? जर त्याच्या पिढ्यातल्या लोकांनी जर काही पुराण श्रवण कथा कीर्तन करून माझ्या भगवंत चतुर्भुज श्री विष्णूंना जर काही आळवले आणि पुण्यकर्म करून त्यांनी त्या पापात्म्यासाठी अर्पण केले तर त्याचा मनुष्य जन्म त्याला परत प्राप्त होतो, अन्यथा नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. दुसरं घ्या. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना विनाशा सकल देवादिदेवा कृपाळुवाजी केशवा वसुदेव देवकी नंदना बाळरामणा बाळकृष्णा तुकाला लोटा गणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम